नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही डॉयली कशी बनवायची ती पाहिली होती। ब्रायडल आणि ग्रूम डॉयली आपण बनवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही डॉयली कशी बनवायची, ह्याची ही हेड कशी बनवायची हे पाहणार आहोत। चला तर आपण हा व्हिडिओ बनवायला घेऊयात। आता ह्या डॉलचं बॉडी पार्ट तयार करण्यासाठी पुन्हा एकदा मी ही स्किन कलरची लोकर घेतलेली आहे आणि आपण इथे एक मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे। जसं आधी ह्या डॉलसाठी बनवलं होतं अगदी त्याच प्रकारे आपण ह्या डॉलचा चेहरा विणायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। सेम त्याच ठिकाणी 2 3 4 आणि एक 5 असे 5 खांब घेतलेले आहेत। हे मॅजिक सर्कल इथे क्लोज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता इथे 1 2 3 हा 3 चेनचा आपला पहिला खांब झाला। सेम त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा आहे, म्हणजे पहिल्या खांबावर आपण 2 खांब घेतले। आता हे जे आपण 5 खांब घेतलेले त्याच्या पहिल्या खांबावर 2 खांब घेतले। आता मधल्या 3 खांबांवर आपल्याला एक एक खांब घ्यायचा आहे। 1 2 आणि 3 शेवटच्या खांबावर 2 खांब 1 2 पुन्हा एकदा 1 2 3 चेन। इथे आपले 5 खांब होते ते 7 खांब झालेले आहेत। पहिल्या खांबावर 2 खांब, शेवटच्या खांबावर 2 खांब आणि मधल्या प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे 7 झालेले आहेत। तर 3 चेन घेतलेले आहेत, टर्न केलेलं आहे। सेम त्याच खांबावर एक खांब घ्यायचा आहे, म्हणजे पहिल्या खांबावर आपले 2 खांब झाले। जसं पहिला राऊंड मिळाला त्याच प्रकारे आता पुढच्या खांबांवर खांब घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हा एक 5 आणि हा शेवटचा जो खांब आहे ह्याच्यावर 2 खांब 1 2 5चे 7 आणि 7चे आता 9 झालेले आहेत खांब। तर इथून कमी करायचे आहेत। तर 1 2 चेन घेतल्या, टर्न केलं आणि हा जो पुढचा खांब आहे हा एकत्र विणून घेतला आपण अशा प्रकारे, म्हणजे 2चा 1 केला। त्यानंतर पुढच्या खांबांवर खांब 1 2 3 4 आणि एक 5 हे 5 खांब विणले। त्याच्यानंतरचे हे 2 खांब एकत्र विणायचे आहेत शेवटचे। अशा प्रकारे 2 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, पुढचा खांब एकत्र विणायचा आहे अशा प्रकारे। 1 2 आणि 3
3 खांब विणले. आता शेवटचे 2 एकत्र विणायचे आहेत. जसं आपण त्या डॉलचा चेहरा बनवला होता ह्या सेम तसाच आपण हा चेहरा बनवत आहेत. पुन्हा एकदा 2 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, पुढचा खांब एकत्र विणायचा आहे. अशा प्रकारे हे 2 खांब एकत्र विणले. मधल्या खांबावर 1 खांब आणि पुन्हा हे शेवटचे 2 खांब एकत्र विणायचे. अशा प्रकारे हा चेहरा तयार झालेला आहे. ह्याच्यानंतर आपल्याला बॉडी पार्ट विणायचा आहे. ह्यावेळी मात्र बॉडी पार्ट विणण्यासाठी मी ही पांढरी लोकर यूज करते. त्यामुळे ही पांढरी लोकर इथे मी आधी जॉईन करून घेते. अशा प्रकारे आणि ही लोकर इथे कट करते. आता ही पांढरी लोकर आपण इथे जॉईन करून घेतलेली आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 टर्न करायचं आहे. आता इथे आपले 3 खांब आहेत, 2 एकत्र, 1 सिंगल आणि 2 एकत्र. तर ह्या पहिल्या खांबावर आपण 1 खांब घेतलेला आहे. आणखी त्याच ठिकाणी आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत. म्हणजे एका खांबावर आपण 3 खांब घेत आहेत. 2 झाला आणि 3. त्यानंतर हा जो मधला खांब आहे त्याच्यावर देखील 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. आता हा जो शेवटचा एकत्र विणलेला खांब आहे ह्याच्यावर देखील 3 खांब. 1 2 आणि हा एक 3. अशा प्रकारे इथून आता आपल्याला वाढवत जायचं आहे. तर ह्याच्यानंतर मी काय करणार आहे, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. टर्न करायचा आहे. सेम त्याच खांबावर 1 2 म्हणजे पहिल्या खांबावर आपण 3 खांब घेतले. आता मधल्या सगळ्या खांबावर 1 1 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. मधल्या 7 खांबावर आपण 1 1 खांब घेतले. पहिल्या खांबावर 3 खांब घेतलेत. त्याचप्रमाणे ह्या शेवटच्या 9व्या खांबावर 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा एक 3. अशा प्रकारे हा बॉडी पार्ट तयार व्हायला लागेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. सेम त्याच खांबावर आणखी 2 खांब घ्यायचे. 1 2 अशा आपण पहिल्या खांबावर 3 खांब घेतलेले आहेत. मधल्या प्रत्येक खांबावर 1 1 खांब घ्यायचा आहे. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 आणि हा शेवटचा खांब आहे, ह्याच्यावर पुन्हा एकदा 3 खांब. 1 2 3. आता इथे आपले 9 खांब होते. आपण इथे 3 आणि इथे 3 वाढवले, म्हणजे 2 आणि 2 4 वाढले त्याच्यामध्ये. त्यामुळे इथे 13 खांब झालेले. आता पुन्हा ह्याच्यामध्ये 4 खांब वाढलेले आहेत, त्यामुळे इथे 17 खांब झालेले आहेत. आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुन्हा एकदा त्या ठिकाणी 1 2. अशा प्रकारे पहिल्या खांबावर 2 खांब घेतले. हा पहिला खांब आहे, ह्या पहिल्या खांबावर 3 खांब घेतले. पुढच्या खांबावर 1 खांब, चौथा, आणि त्याच्या पुढच्या खांबावर 1 खांब, हा 5वा. असे 5 खांब घेतलेले आहेत. आता हे जे 5 खांब आहेत, इथून आपण हात बनवायला सुरुवात करणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. पुन्हा पुढच्या प्रत्येक खांबावर 1 1 खांब, असं हा 5 खांबाचं घ्यायचं आहे. 2 3 4 आणि 1 5 खांब. पुन्हा एकदा 1 2 3 चेन, 2 3 4 1 5. एक 2 3 टर्न करायचं आहे. 2, म्हणजे हे 5 खांब विणत जायचं आहे आपल्याला. 3 4 5. अशा प्रकारे आपल्याला विणत जायचं आहे. आता आपण 1 2 3 4 ओळी विणलेल्या आहेत 5 खांबाच्या. आणखी एक ओळ विणायची आहे इथे. 1 2 3 टर्न करून पुढच्या प्रत्येक खांबावर 1 1 खांब. 2 3 4 5. अशा प्रकारे आपण ह्या 1 2 3 4 5 5 ओळी विणलेल्या आहेत. आता ही लोकर आपण इथे कट करूयात. तर सेम आपल्याला ह्या बाजूला विणून घ्यायचं आहे. असंच हे कसं केलं होतं, ह्या
पहिल्या खांबामध्ये 3 खांब विणले होते आणि पुढच्या 2 खांबामध्ये 1-1 खांब. तर इथे देखील तसंच करायचं आहे. मी ह्या पहिल्या खांबामध्ये लोकर जोडून घेते. 1 2 3 हा झाला आपला 1 खांब. सेम त्याच ठिकाणी दुसरा खांब आणि हा एक तिसरा खांब. 3 खांब झालेले आहेत. आता पुढच्या खांबांवर 1-1 खांब घालायचे आहेत. म्हणजे इथे आपल्याला 5 करायचे आहेत. 1 आणि 2. आता इथे देखील हे 5 खांब झालेले आहेत. सेम जशी इथे 5 खांबांच्या 5 ओळी विणलेल्या आहेत. 1 2 3 4 5 तसेच इथे विणून घ्यायचे आहेत. एक झालेली हे ओळ 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे. हा दुसरा खांब 3 4 आणि हा एक 5. 3 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे. 2 3 4 एक 5. 3 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे. 2 3 4 आणि एक 5. 1 2 3 4 आणखी एक ओळ विणायची आपल्याला. 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. 2 3 4 आणि एक 5. ही बाजू देखील विणून झालेली आहे. ही लोकर आपण इथे कट करूयात. अशा प्रकारे हे दोन्ही बाजूचे आपले हात झालेले आहेत विणून. आता आपल्याला हा बॉडी पार्ट विणायचा आहे. आता हा बॉडी पार्ट विणण्यासाठी आपण ह्या ठिकाणी लोकर जोडून घेऊयात. आपण हा हात विणलेला होता नंतरचा जो खांब आहे त्या खांबामध्ये मी ही लोकर जोडून घेतलेली आहे. तर इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. प्रत्येक खांबावर 1-1 खांब घेते मी. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हे 11 खांब आपले विणून झालेले आहेत. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 2 चेन टर्न करायचं आणि पुढचा खांब एकत्र विणून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या खांबांवर खांब घ्यायचा आहे. 1 2 3 4
5 6 7 आणि पुढचे 2 खांब एकत्र विणायचे. अशा प्रकारे. आता इथे कमी करत जायचं आहे, त्यामुळे इथे 1 2 चेन टर्न करायचं आहे. पुढचा खांब एकत्र विणायचा आहे. तर पुढच्या खांबांवर खांब, चार आणि 5. हे 5 खांब विणल्यानंतर पुढचे 2 खांब एकत्र विणायचे. अशा प्रकारे. आता हे एवढं विणून झाल्यानंतर पुन्हा आता इथला भाग असा वाढवत जायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 चेन, त्याच ठिकाणी आणखी 1 खांब, म्हणजे पहिल्या खांबावर 2 खांब घेतले. अशा प्रकारे मधले जे 5 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी 1 1 खांब, 1 2 3 4 5 आणि शेवटचे हे जे एकत्र 2 खांब आहेत त्याच्यामध्ये 2 खांब, 1 आणि 2. पुन्हा एकदा ह्याच प्रकारे विणायचं आहे. 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. सेम त्याच ठिकाणी 1 खांब, पुढच्या खांबांवर 1 1 खांब, 1 2 3 4 5 6 7 आणि शेवटच्या खांबावर 2 खांब. एक 2. अशा प्रकारे इथून आता वाढवायचं आहे. आणखी एक राऊंड असाच विणायचा आहे आपल्याला. 1 2 3 सेम त्याच ठिकाणी 1 खांब, तर पुढच्या खांबांवर 1 1 खांब, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि शेवटच्या खांबावर 2 खांब, 1 2. अशा प्रकारे. आता इथे आपल्याला 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब टर्न करायचा आहे. पुढच्या
1 2 3 4 आणि हा एक 5 खांबांवर आपण एक एक खांब घातलेले आहेत आणि हा पहिला खांब, असे हे एकूण 6 खांब आहेत. आता ह्या 6 खांबाची ओळ आपल्याला विणत जायचं आहे. 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. 2 3 4 5 6 सेम 1 2 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे आणि प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे हे 6 खांब अशा काही ओळी आपण विणून घेऊया. तर हे 1 2 ओळी झालेल्या आहेत. आणखी मी विणते आणि मग सांगते तुम्हाला किती ओळी विणायच्या आहेत त्या. आता आपण ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10 एकूण 10 ओळी विणलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10 ओळी विणल्यानंतर मी इथे ही लोकर कट केलेली आहे. आता ही लोकर आपल्याला पुन्हा एकदा जोडून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी आपले एकूण 13 खांब होते बघा. इथे आपण 6 खांब विणलेले आहेत. हा एक खांब स्किप करायचा आहे आणि 1 2 3 4 5 6 ह्या 6 खांबांवर पुन्हा आपल्याला असेच 10 ओळी विणायचे आहेत. तर इथे मी काय करते, हा एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर लोकर जोडून घेते अशा प्रकारे. नंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुढच्या 5 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब. 2 3 4 1 2 3 4 5 6 खांबाची एक ओळ आपली विणून झालेली आहे. 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. 2 3 4 5 आणि हा एक 6. अशा प्रकारे ह्या जशा 10 ओळी विणल्या तशा इथे देखील 10 ओळी विणायच्या आहेत. आपल्याला आता 2 ओळी झालेल्या आहेत. अजून 8 ओळी आपण विणून घेऊयात. अशा प्रकारे इथे देखील आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओळी विणून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे थोडा बुटांसारखा शेप द्यायचा आहे खाली. ही पॅन्ट झाली आणि इथे बुटांचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी मी ही काळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे. आता ही लोकर आहे ही आपण इथे ह्या पहिल्या खांबाकडे जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता इथे 1 2 3 चेन मी घेतलेले आहेत. आता हे जे पुढचे खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर आपण अर्धा खांब घ्यायचा आहे. म्हणजे एकदा ओढून घेतला, बस सुईवर वेढा दिला, पुढच्या खांबातून ओढून घेतला अशा प्रकारे. क्लोज करायचं नाही आहे, अर्धे खांब घालायचे आहेत. 3 झाले, एकूण 6 खांब आहेत. चौथा खांब अर्धा, हा 5वा खांब अर्धा आणि हा 6वा खांब अर्धा. हलक्या हाताने हे असे खांब घालायचे आहेत. आता हे जे खांब आहेत हे एकत्र क्लोज करायचे आहेत अशा प्रकारे. आता ही लोकर इथे मी कट करते.
असं असं थोडं आपण बुटाचा शेप दिलेला आहे इथे. सेम ह्याच प्रकारे इथे विणून घ्यायचं आहे. पहिल्या खांबावर जोडून 3 चेन, नंतर हे सगळे अर्धे अर्धे खांब आणि एकत्र विणून घ्यायचे. असंच बूट मी इथे बनवून घेते. अशा प्रकारे आपण हे 2 बूट बनवून घेतलेले आहेत. आता ह्या डॉलचा ड्रेस देखील आपल्याला डेकोरेट करायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण एक बो बनवून घेऊयात. सेम इथे आपण एक मॅजिक सर्कल बनवलेला आहे. ह्या मॅजिक सर्कलमध्ये 1 2 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी 1 2 3 आणि 4 खांब झालेले आहेत. आणि इथे 1 2 3 चेन घेऊन ह्या सर्कलमध्ये क्लोज करायचं. अशा प्रकारे ही एक पाकळी तयार झालेली आहे. अशीच एक पाकळी ह्या बाजूला बनवायची आहे. त्यासाठी 1 2 3 3 चेन, 1 2 आणि हा एक 3 खांब झाले. पुन्हा एकदा 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि ह्या सर्कलमध्ये क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे आता ही लोकर कट करते, थोडी जास्तीची कट करते इथे. हे जे मॅजिक सर्कल आहे हे इथून असं क्लोज करायचं आहे. त्यानंतर ह्या मॅजिक सर्कलमधली ही लोकर आणि ही आता आपण कट केलेली लोकर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. पहिल्यांदा ही आपण जी जास्तची लोकर सोडले ह्याचा एक वेढा देते ह्याच्यामध्ये अशा प्रकारे, म्हणजे असा बो सारखा आकार येईल. त्यानंतर मागच्या बाजूला गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. अशा प्रकारचा हा असा बो तयार होईल. आता हा आपल्याला इथे गळ्याकडे लावून घ्यायचा आहे. ह्याला लोकर आहेच आपली. हे 2 धागे आहेत, हे 2 बाजूने आपण ओढून घेतले म्हणजे आपल्याला मागे बांधायला बरं पडेल. मागच्या बाजूला सिंपल गाठ मारून हा बो आपण लावून घेऊया अशा प्रकारे. अशा प्रकारचा बो इथे तयार झालेला आहे. ही काळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे. ह्याच्याने आपण ह्यांचा हा ड्रेस आहे, हा ड्रेस आपल्याला थोडा डेकोरेट करायचा आहे. तर मी आधी ह्याच्यात चेन घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
हे 20 चेन घेतलेले आहेत आणि साधारण असं आपल्याला इथे अंदाज घ्यायचा आहे. अशा प्रकारे वीस चेन होत नाही आहे, अजून 10 चेन आपल्याला घ्यावे लागतील. नंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 चेन घेतलेले आहेत आपण. अशा प्रकारे आपल्याला थोडी कॉलर तयार करायची आहे. त्यासाठी आपण ह्या 30 चेन घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, ह्या जे 30 चेन घेतलेले आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक खांब बनवायचा आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक खांब. ह्या प्रत्येक खांबामध्ये एक खांब आपण घालून घेऊयात. आता हे आपण 30 खांब घालून घेतलेले आहेत. आता हा एक असा थोडा स्कार्फसारखा तयार झालेला आहे. हा पण इथे सेट करून घ्यायचा आहे गळ्याकडे. अशा प्रकारे अशा प्रकारे असं गळ्याकडे सेट करून घेतल्यानंतर आपण काय करूयात, हे जोडून घेऊ दोन एकमेकांना. तर इथे मी 1 2 3 चेन घेते, म्हणजे आपल्याला ह्या पार्टपर्यंत येता येईल इथे. आणि इथे जोडत असताना मी बघा इथे खालचा जो व्हाईट पार्ट आहे त्याच्यातून हे लोकर घेते, म्हणजे तिथे देखील हे फिक्स होईल. अशा प्रकारे अशा प्रकारे आता हे इथे फिक्स झालं. आपण इथून एक टाका घेतलेला आहे त्यामुळे इथे हे फिक्स झालं. तर ह्याच्या पुढे आपण 1 2 3 4 5 6 चेन घेतलेले आहेत. हे जे एक्स्ट्राचे धागे असतील ते कट करून घ्यायचे आहेत. आता ह्या 6 चेन मी इथे घेतल्या. आता ह्या 6 चेन घेतलेल्या आहेत आपण. हे देखील इथे फिक्स करून घ्यायचं आहे बॅक साईडला. अशा प्रकारे तर हे लोकर मी इथे कट करते.
तर ही लोकर मागे ओढून घेऊ आपण, जी एक्स्ट्राची आहे. आता इथे कमरेकडे देखील आपल्याला एक ब्लॅक कलरचा पट्टा तयार करायचा आहे. चेन घेऊयात आपण. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. अंदाजे मी हे 15 घेतले. अशा प्रकारे आता ह्याच्यावर सेम 15 खांब घ्यायचे आहेत. एक, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे 15 खांब. अंदाजानेच तो बेल्ट बनवायचा आहे. तुम्ही किती हलकं विणतात किंवा दाट विणतात त्यानुसार प्रत्येकाचे चेन्स आणि हा कमी जास्त चेन्स आणि म्हणजे ही पट्टी कमी जास्त होऊ शकते. मी 15 चेनची ही पट्टी बनवलेली आहे आणि याच्यावर 15 खांब आता घेत आहे. हे 15 खांब मी विणून घेते. आता हे आपले 15 खांब विणून झालेले आहेत. ही जी पट्टी आहे ही आपल्याला इथे अशी फिक्स करायची आहे. मी काय करते, ही लोकर विणून झालेली आहे आपली. ही लोकर इथे थोडी जास्तीची कट करून घेते म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूला बांधता येईल. आपण ह्याची फ्रेम बनवणार आहेत त्यामुळे बॅक साईडला थोडंसं बांधून घेतलं तरी देखील चालणार आहे. ही लोकर अशी मी बॅक साईडला बांधून घेतलेली आहे. असं छान ड्रेस तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे आणि इथे हात बनवायचे आहेत. ते हात आपण ह्या स्किन कलरने बनवून घेऊयात. ज्या प्रकारे आपण हे ब्लॅक शूज बनवले त्याच प्रकारे आपल्याला हात बनवायचे आहेत. तर ही स्किन कलरची लोकर आहे. मी आता आपले हे 1, 2, 3, 4, 5 खांबांचा आपण हात बनवला होता म्हणजे कॉस्ट्युमचा. तर त्या ठिकाणी ह्या पहिल्या खांबावर ही लोकर जोडून घेते.
पहिल्या खांबावर हे लोकर जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3. आता पुढचा खांब अर्धा विणायचा आहे, दुसरा सेम, तिसरा खांब अर्धा, चौथा खांब अर्धा, पाचवा खांब अर्धा. त्यानंतर हे सगळं एकत्र अशा प्रकारे क्लोज करून घ्यायचं. अशा प्रकारचा हा हात तयार होईल. ह्या बाजूचा हात आहे हा आपण ह्या डॉलच्या हाताला असा अटॅच करून घेणार आहेत. तर त्यासाठी मी इथे थोडीशी जास्तची लोकर सोडते आहे. तर सेम याच प्रकारे इथला हात बनवून घ्यायचा आहे. तर हा हात आधी मी बनवून घेते. आता हा हात देखील बनवून झालेला आहे. एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक हॅट बनवून घ्यायची आहे. तर ती हॅट आधी बनवून घेऊयात आपण. आता ही हॅट बनवण्यासाठी देखील मी ही काळी लोकर घेतलेली आहे. सेम आपल्याला मॅजिक सर्कल बनवायचं आहे. मॅजिक सर्कलमध्ये 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 खांब घातलेले आहेत. अजून काही खांब घालावे लागतील. 11 12 अशा प्रकारे हे 12 खांब घातलेले आहेत. मी हे मॅजिक सर्कल क्लोज करून घेते, ओढून घेते. त्यानंतर हा जो पहिला खांब आहे ह्या पहिल्या खांबावर क्लोज करून घेतला. अशा प्रकारे हा बेस तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, 1 2 3 हा झाला आपला खांब. प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. म्हणजे आपले 12 खांब येतील. 2 3 4 ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. एकूण 12 खांब घ्यायचे आहेत. आता हे प्रत्येक खांबावर एक एक खांब असे 12 खांब झाल्यानंतर हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर आपण क्लोज करून घेऊया. असा टोपीसारखा आकार तयार होईल. ह्याला आपण असं उलटवून घ्यायचं आहे. असा टोपीचा आकार तयार होईल.
आता काय करायचं आहे, आपण एक चेन घ्यायची आहे आणि हे जे खांब घातलेले आहेत त्या प्रत्येक खांबावर असे सिंगल क्रोशे घेत जायचं. सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. आपल्याला हॅट तयार करायची आहे. प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशे घेत जायचं आहे. अशा प्रकारे पहिला सिंगल क्रोशे आहे इथे क्लोज करून घेतला. इथे क्लोज करून घेतलेला आहे आपण. आता काय करायचं आपल्याला, इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी एक खांब, म्हणजे पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये 2 खांब घेतले. दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये 1 खांब घ्यायचा. तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये 2 खांब घ्यायचे. पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये 1 असा हॅटचा आकार येईल. 1 2 1 2 असे खांब करत जायचं आहे. 2 खांब, इथे 1 खांब, 2 खांब, 1 खांब, 1 2 खांब, 2 खांब, 1 खांब असा हा सर्कल आपण पूर्ण करून घेऊ. आता हे 2 खांब 1 खांब असं विणून आपण ही हॅट पूर्ण केलेली आहे. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे आपण क्लोज करून घ्यायचं आहे. हे लोकर इथे मी कट करते. अशा प्रकारची ही हॅट तयार झालेली आहे. आता ही सुंदर अशी हॅट तयार झालेली आहे. अशी आपण घालू शकतो याच्यामध्ये. पहा, आणि ही डॉली देखील आपली तयार झालेली आहे. किती सुंदर अशी ही डॉली तयार झालेली आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण ह्याची फ्रेमवर्क करू तेव्हा हा तिथे असा टच करून घ्यायचा आहे. असे सुंदर असे ग्रूम आणि ब्राईड दोन्ही आपले डॉयली तयार झालेले आहेत. ब्राईड आणि ग्रूम डॉलीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. पहा किती सुंदर अशा दोन्ही डॉली तयार झालेल्या आहेत. आता ह्याचं बॅकग्राऊंड कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहूयाच. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा
आणि तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.